तुम्ही या वेगळ्या पद्धतीने कधी बटाट्याची कापं केली आहेत का? केली नसतील तर ही रेसिपी पूर्ण एकदा नक्की बघून घ्या. त्याच्यासाठी मी कढईत थोडंसं ऑइल घालून घेतलेलं, त्यात जिरं आणि मोहरी टाकलं आणि बटाट्याचे गोल-गोल केलेले काप घालून घेतले आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलं होतं आलं लसणाचं पेस्ट. तेही छान मी मिक्स करून घेतलं आणि घालून घेतले मसाले. तर मसाल्यांमध्ये मी घातलेला कांदा लसूण मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ. तेही छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर एक ट्विस्ट आहे, तुम्हाला सांगते. घालणार आहे मी थोडासा रवा. आता ह्या रव्यामुळे थोडेसे बटाट्याचे कापं असे कुरकुरीत, थोडीशी खुसखुशीत आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात. 10 मिनटं झाकण ठेवून शिजू द्या त्यांना. थोडेसे शिजले की काढून बघा किती छान कलर आला आहे. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे बटाट्याची कापं तुम्ही वरण भातासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.